त्याला काय म्हणतात? बरोबर. आपण ज्या ग्रहावर राहतो त्याला अर्थ म्हणतात. आपण अशा ग्रहावर राहतो, याच्यावर राहतो का? नाही. या पृथ्वी जी आहे त्याची जे हे प्रतिकृती आहे, म्हणजे त्याच्यासारखीच दिसणारी आपल्या अभ्यासासाठी हे जे बनवलेलं आहे, याला अर्थ नाही, याला ग्लोब म्हणायचं. काय म्हणायचं? ग्लोब. अर्थ कशाला म्हणायचं? ज्याच्यावर आपण राहत आहोत त्याला अर्थ म्हणायचं. तर बघा आता ह्या ठिकाणी तुम्हाला ही जी पृथ्वी आहे ती तुम्हाला काय दिसत आहे? अशी फिरताना दिसत आहे. ओके. आणि तुम्ही कुठेही कोणत्याही ऑफिसमध्ये वगैरे जर बघितलं, हा जो ग्लोब आहे तुम्हाला असा सरळ कधीही दिसणार नाही. असा बरोबर असा दिसेल का? नाही दिसत कुठे पण. त्याचं कारण आहे की हा जो आहे थोडासा असा तिरकस आहे. आलं का लक्षात? म्हणजे ह्याचा जो अक्ष आहे, अक्ष कशाला म्हणायचं? हे जे ग्लोब आहे हे ज्याच्या भोवती फिरते किंवा आपली पृथ्वी ज्या आसाभोवती फिरते त्या आसाला अक्ष म्हणतात. आलं का लक्षात? फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये काय होत असतं? अक्ष तयार होत असतो. मोटरसायकलचं चाक असेल, घरातला फॅन असेल किंवा भोवरा असेल, या सर्वांमध्ये काय होतं? आपोआप एक अक्ष तयार होतो, ज्या अक्षाभोवती बाजूचे सर्व पार्ट फिरत असतात. आलं का लक्षात? म्हणजे रोटेशन ज्या वस्तूला आहे, चक्राकार फिरणारी वस्तू, तिला आपोआप एक अक्ष तयार होतो. म्हणून आपली पृथ्वी देखील काय आहे? स्वतःभोवती फिरते, म्हणजे परिवलन करते. आलं का लक्षात? म्हणून तिला पण नैसर्गिकरित्या एक अक्ष तयार होतो आणि त्या अक्षाच्या भोवती काय होत असते? ती फिरत असते. परंतु हे फिरत असताना ज्या कक्षेमध्ये फिरते, सूर्याच्या भोवती, आलं का लक्षात? सूर्याच्या भोवती फिरण्याला आपण परिभ्रमण म्हणतो. काय म्हणतो? त्याचा एक मार्ग आहे, त्या मार्गानुसारच काय होत असते? ती फिरत असते. मग तो जो मार्ग आहे तो मार्ग आहे लंबवर्तुळाकार. म्हणजे पूर्णतः असं सर्व बाजूंनी सूर्यापासून सेम अंतर नाही राहत. काही ठिकाणी कमी अंतर, काही ठिकाणी जास्त अंतर पडते. परंतु या ठिकाणी एक तुम्हाला मी सांगितलं की पृथ्वीचा जो अक्ष आहे तो 23.5 अंशाने कललेला आहे. कम्पेअर कशाशी केलेला आहे? कललेला आहे म्हणण्यामध्ये